न्यू इंडिया बँकेच्या माजी जनरल मॅनेजरचाच तिजोरीवरती डल्ला आहे। न्यू इंडिया बँकेच्या तिजोरीमधून जनरल मॅनेजरनं 122 कोटी रुपये काढलेले आहेत। हितेश मेहता या माजी जनरल मॅनेजरनं तिजोरीवरती हा डल्ला मारलेला आहे। दादर गोरेगाव या शाखांमधून हितेश मेहतानं 122 कोटींचा अपहार केलाय। गैरव्यवहारामध्ये हितेशसह आणखी एका व्यक्तीचा समावेश असल्याचा संशय आहे। न्यू इंडिया बँकेवरती आरबीआयच्या निर्बंधांमुळे सामान्य ठेवीदार सध्या संकटात आहेत। न्यू इंडिया बँकेच्या माजी जनरल मॅनेजरनंच या बँकेच्या तिजोरीवरती डल्ला मारलेला आहे। या तिजोरीमधून जनरल मॅनेजरनं 122 कोटी रुपये काढलेले आहेत। हितेश मेहता या माजी जनरल मॅनेजरनं हा सगळा प्रकार केलेला आहे। दादर गोरेगाव या शाखांमधून हितेश मेहतांना 122 कोटींचा अपहार केलाय। सूरज सावंत आपले प्रतिनिधी अपडेट देतील। सूरज, अमोल, नक्कीच आपण पाहतोय की न्यू इंडिया इन्शुरन्स या बँकेवरती आरबीआयने नुकतेच निर्बंध लावले होते, ज्यामुळे बँकेला 13 फेब्रुवारी पासून आर्थिक व्यवहार करता येत नाहीयेत। ग्राहकांचे पैसे अडकलेले आहेत आणि अशातच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे, ती म्हणजे याच बँकेच्या दादर आणि गोरेगाव या शाखेवरती जो जनरल मॅनेजर होता, ज्याचं नाव हितेश प्रवीणचंद्र मेहता असं आहे, यानेच जवळपास 222 कोटींचा गैरव्यवहार केल्याचं समोर आलेला आहे। त्याने त्याच्या पदाचा गैरवापर करून हे 122 कोटी रुपये काढलेले आहेत आणि याच प्रकरणी आता दादर पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। हा गुन्हा आता पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे देखील वर्ग करण्यात आलेला आहे। या हितेशसह आणखी एका व्यक्तीचा सहभाग असल्याचं देखील पोलिसांना संशय आहे, ज्यांनी या गैरव्यवहारात त्याला मदत केली आहे। त्यामुळे एकूणच हे संपूर्ण प्रकरण आता कुठेतरी बँकेतलेच कर्मचारी ही बँक बुडवण्यासाठी सहभागी आहेत का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। यामध्ये जवळपास 2020 पासून ते 2025च्या दरम्यान हा संपूर्ण गैरव्यवहार सुरू होता आणि याचंच कारण म्हणजे आज बँकेवरती ही वेळ आलेली आहे। अनेक ग्राहकांचे पैसे अडकलेले आहेत, बँकांच्या बाहेर नागरिकांच्या रांगा आहेत। आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करताना पाहायला मिळत आहेत। मात्र पहिला गुन्हा हा दाखल झालेला आहे आणि त्यात आणखी कोणाचा सहभाग आहे हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं राहणार आहे। अमोल, नक्कीच सूरज, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।